सकाळची घाई आहे, कमी वेळामध्ये काहीतरी छान असा मस्त नाश्ता बनवायचा आहे, तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। घरचंच साहित्य ही रेसिपी बनवण्यासाठी लागणार आहे। यासाठी फक्त इथे मी 1 कप बेसन घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, हळद, हिंग घातला, 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं। तांदळाचं पीठ इथे ऑप्शनल आहे, नसेल तर तांदळाच्या पिठाशिवाय सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। पाणी घालून हे असं पीठ तयार करून घेतलं आहे। आता इथे या रेसिपीबरोबर खाण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीरीची मस्त तिखट आंबट अशी ही चटणी मी तयार करून घेतली। अगदी हिरवीगार अशी ही चटणी तयार झाली आहे। आता जे पीठ आपण तयार करून घेतलं होतं ते 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे, यामुळे यामध्ये इनो सोडा घालायची गरज लागणार नाही। आणि इथे मी थोड्याशा भाज्या चिरून घेते, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची घेतल्या। यानंतर तयार पिठाचा असा चिला किंवा डोसा पसरवून घेतला। आता तुम्ही म्हणाल, छाया तू म्हटलंस की हा नाश्ता बनवायला खूप कमी वेळ लागतो, पण भाज्या चिरायला तर वेळ लागतोच ना। घरी जी चटणी उपलब्ध असेल ती पसरवून, शेजवान चटणी असेल तर ती तुम्ही याच्यावरती पसरवू शकता आणि हा नाश्ता सर्व करू शकता। याच्यावरती या सगळ्या भाज्या पसरवून मी याच्यावरती पनीरसुद्धा कुस्करून घातलं आहे, यामुळे आणखी पौष्टिक होईल। तर याला असं फोल्ड करून घेतलं आणि सर्व करण्यासाठी याला मी असं कट करून घेतलं आहे। खूप मस्त पौष्टिक टेस्टी असा हा नाश्ता तयार झाला आहे। नक्की करून पहा आणि छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।